दरम्यान एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतून दादरमधील 192 नंबरच्या प्रभागामध्ये गोंधळ झालेला फेर मतमोजणीत भाजपच्या शीतल गंभीर विजयी झाले आहेत। गंभीर यांच्या विजयावर ठाकरे गटाने आक्षेप घेतलेला आहे। दादरमधील 192 प्रभागात मतमोजणीवरून गोंधळ उडालेला आहे। फेर मतमोजणी झाली आणि त्यात भाजपच्या शीतल गंभीर विजयी झाल्या। गंभीर यांच्या याच विजयावर ठाकरे गटाने आक्षेप घेतलेला आहे। दादरमधील 192 प्रभागात हा मतमोजणीवरून गोंधळ उडालेला आहे। ठाकरे गटाने फेर मतमोजणीवर आक्षेप घेतलाय, कारण फेर मतमोजणीमध्ये भाजपच्या शीतल गंभीर या विजयी झालेल्या आहेत, त्यावरूनच ठाकरे गटाने आक्षेप घेतलेला आहे। सहाव्या राऊंड पर्यंत मी एकदम लीडवर होते। पाचव्या राऊंड पर्यंत मी प्रॉपर लीडवर होते। सहाव्या राऊंडला ह्यांनी काहीतरी गोंधळ घातलेला आहे। एक तर मशीन चेंज झालेली आहे आणि मग मला त्यांनी सांगितलं की 123 मतांनी तुम्ही मागे आहात। मी त्यांच्याकडे जेव्हा रिकाउंटिंगची रिक्वेस्ट टाकली तेव्हा त्यांनी रिकाउंटिंग सुद्धा न देता, मला न जुमानता त्यांनी डिक्लेअर केलं की शीतल देसाई ही उमेदवार विजयी आहे। माझी रिक्वेस्ट त्यांनी न जुमानता त्यांनी केलेला आहे। त्या माणसामध्ये जर प्रामाणिकपणा आहे, त्या ऑफिसरमध्ये प्रामाणिकपणा आहे, तर त्यांनी माझ्या नजरेला नजर मिळवून मला सांगायला पाहिजे होतं। जर त्याला माझ्याकडे बघून सुद्धा बोलायची हिंमत नाही, त्याचे हात कापतायत म्हणजे तो विकलेला आहे, त्यांनी पैसे घेतलेले आहेत, हे मी तुम्हाला तोंडावर स्पष्टपणे सांगते आणि मी सॅटिस्फाईड नाही आहे ह्या गोष्टीवर। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवाराने जो आक्षेप घेतला त्यांनी सांगितलं, तातडीत लगेच सांगितलं, त्या गोष्टीला कुठंतरी त्यांनी बघणं गरजेचं होतं। त्यांची जी काही मागणी होती त्याबद्दल काही निकष आहेत, काही गोष्टी आहेत, त्या त्यांनी पडताळून पाहिल्या पाहिजे होत्या आणि उमेदवाराचं म्हणणं ऐकून त्यांनी त्यावर अंमलबजावणी करायला पाहिजे होती। त्यांनी केलेलं नाही आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अधिकार असतात आणि त्या अधिकारांमध्ये त्यांनी केलेला आहे, पण हा लीगल रिकोर्स जो आहे पिटिशनचा तो आम्ही करणार। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, फेर मतमोजणीवर ठाकरे गटाने आक्षेप घेतलेला आहे, नेमका काय गोंधळ झाला आणि गोंधळानंतर आता सध्या काय स्थिती आहे? हेमाली, काहीशी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती दादर इथल्या एका मतमोजणी केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळाली। शीतल गंभीर आणि वैशाली पाटणकर ज्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार होता, त्यांनी आक्षेप घेतला होता। त्यांची जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बोलणं देखील झालं होतं, मात्र त्यावरती त्या समाधानी नव्हत्या आणि त्यांची नुकतीच भूमिका जी आहे ती आपल्याला ऐकलेली आहे। त्यांनी वेगवेगळे आक्षेप घेतलेले आहे, शिवाय आता आम्ही न्यायालयात देखील जाणार आहे अशी भूमिका घेतलेली आहे। वैशाली पाटणकर आणि शीतल गंभीर ज्या भाजपच्या आहेत यांची फेर मतमोजणीची मागणी होती वैशाली पाटणकरांची। त्यानंतर शीतल गंभीर यांना विजयी घोषित करण्यात आलेला आहे। त्यानंतर ठाकरे गटाच्या ज्या उमेदवार आहेत वैशाली पाटणकर, त्यांनी आता या सगळ्या संदर्भात न्यायालयात जाणार असल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्याचसोबत दुसरा एक मुद्दा होता, तो म्हणजे विशाखा राऊत विरुद्ध प्रिया सरवणकर अशा पद्धतीची एक लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली। प्रिया सरवणकर जे आहे ते यांचा यामध्ये पराभव झालेला आहे। प्रिया सरवणकर यांनी देखील आक्षेप घेतला होता, त्या मतमोजणी केंद्रामध्ये बराच वेळ थांबून होते आणि त्यानंतर पोलिसांनी येऊन त्यांना मतमोजणी केंद्राच्या बाहेर काढलेलं आहे। त्यामुळे काहीशी तणावाची परिस्थिती देखील या सगळ्या मतमोजणी केंद्रावरती पाहायला मिळाली। नक्की, धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। फेर मतमोजणीवर आक्षेप घेतलेला आहे ठाकरे गटानं। दादरच्या प्रभाग क्रमांक 192 मध्ये तिथं वैशाली पाटणकर या ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या। त्या पहिल्या काही फेऱ्यांमध्ये आघाडीवर होत्या, मात्र त्यानंतर त्या पिछाडीवर गेल्या 123 मतांनी, जशी त्यांनी माहिती दिली, आणि नंतर शीतल गंभीर भाजपच्या या विजयी झाल्याचं जाहीर करण्यात आलं आणि त्यामुळे ठाकरे गटानं फेर मतमोजणीवर आक्षेप नोंदवलेला आहे।